हे चला, पाश्चात मोबाईल जमा नाही केला तर शिक्षा मिळेल. बघ मी बोललो बघ. अरे कवा काय बोलत नाही काय नाही, जेव्हा काय बोलतोय तेव्हा भीती करणार काहीतरी बोलते. असं तो फोनवर काय बोलत नाही आणि दुसरी बोलते ती बोलू दे काहीतरी. ಒರಿ ನಡ್ರಿ ಲಘು ಲಘು ನಡ್ರಿ ಮೊಬೈಲ್ ಜಮಾ ಮಾಡಿಲ್ಲ ಬಹಳ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗ್ತಿದೆ ನಡ್ರಿ. हा तेच म्हणते मी. मी म्हणते तेच म्हणलं नाही. ए अरे थांब की, ए अरे थांब की, ए के पाजी अरे थांब की. यायचं चल. अरे तुला कोणच बोलणार आहे हा? अरे पाशा म्हणते तसं लेट बीट झालं तर कुछ बोलू नको आहे. चल चल. अरे पाशा एकदाच बोलते पण धडकी भरणार बोलते. जीजी हे कुठे गेलं तू? जेवलं बी नाहीत. तर मला काय माहित. पुष्पा तुला एक सांगते, बायकांच्या भांडणात गड्याचा हाल होत्यात म्हणून लय ताणू नाही. ताणलं मी का तुम्ही? आता मी काय ताणलं? ताणूनच्या ताणून अनेक वर नाही ताणलं म्हणताय. हे बया हा विषय इथंच बंद कर. आता तुम्ही सुरू करा आणि मना बंद कर. अनुभय हो, जेडीच्या लग्नाचा विषय अजिंक्यनं कुणी सांगितलं? हो मी सांगितला. माझ्याकडे फोन नाही का? सकाळ संध्याकाळ मी फोनवरच असते ग. जीजी मी नीट विचारते ना. अगं म्हातारी शंका घ्यायला तुला काहीतरी वाटलं पाहिजे. मग अजिंक्य असं कसं काय म्हणलं? त्यालाच विचार की मग. ते बसलेत मला सांगायला. ते बी तुमचंच ना तू. पुष्पा माणसानं बोलताना 10 वेळा विचार करावा. अगं माझ्यावर शंका घ्यायच्या आधी ते जेडीला एकदा विचार की. म्हणजे आता तुम्ही जेडीवर शंका घेताय वय? हे बघ माणूस बोलत नाही म्हणून त्याचा लय गैरफायदा घेऊन या. जीजी गैरफायदा तर तुम्ही घेतला सगळ्यांनी आणि आता जेडीला बी घ्या. अख्ख्या गावावर तमाशा केला आणि पुष्पा बायका गावातल्या तू गोळा केल्यात, आम्ही नाही. सगळ्या गावात जाहिरात तू केलीस. होय अहो कौतुक आहे ना पुरीचं मला. आई हाय ना मी तिची. तुमची कोण आहे तवा? तुम्ही कशाला सांगताल? हे बघ पुष्पा मला ज्याला सांगावं असं वाटतंय ना त्यांना मी सांगितलंय. कुणाला सांगितलं? राहुल्याला आणि शितलीला सांगितलं. त्या दोघांनाच फक्त सांगितलंय मी. तुम्ही त्या शिट्टीला बी सांगितलं होय? का तू सगळ्या गावभर सांगितलं तेव्हा चालतंय आणि मी सांगितलं पण काय फरक पडला ग? अवघड आहे बरं का तुमचं. आता काय झालं? अहो त्या शिट्टीनं पाठीमागं जेडीच्या साखरपुड्यात केवढा घोळ घातला होता माहितीये ना? नक्कीच त्या शिट्टीनं घोळ घातला असणार. पुष्पा उगाच त्या पूर्वी नाव घेऊ नकोस बघ. उगाच नाही काही. एकदा अनुभव घेतलाय ना तरी बी तुम्ही गेलाच तिथं. ए मला बोललो नकोस हं. मी काय मुद्दाम नाही गेली सांगायला. काय माहित, मला तर आता कोणावर भरोसाच राहिला नाही. काय ग आम्ही काय दुश्मन नाही वे? अगं मी पण त्या पूर्वीची आजीच आहे. होय आजी म्हणायचं आणि दुसऱ्याच्या लेकीला जीव लावायचा. अगं पुष्पा ती पोरगी लई चांगली आहे. लई चांगली आहे ना? मग घ्या की त्या शिट्टीला नाचून करून. बघा देतात का पवाराची माणसं मिलिटरीवाल्याला पोरगी. काय बी काय बोलतेस ग पुष्पा? काय बी काय बी हे बघ उगाच गाजावाजा करू नकोस. आजाला कुणी का सांग ना. ज्या अर्थी त्यानं फोन केलाय त्या अर्थी त्याचं बी बरोबर आहे ग. आणि हे बघ कुणी सांगितलं त्यापेक्षा आजी असा का बोलला हे महत्वाचं आहे. अगं त्यानं बी काय तर चौकशी केली असेलच की. काय तर पोराबीत खोटबीट असेल. काढा तुम्ही खोटच काढा. हे तर आम्ही देवा देवा करत लग्न जुळवायची आणि तुम्ही मोडायच्या माग लागा. पुष्पा अगं काय बोलतेस तू? हा बाजारात आपण भाजी आणायची म्हटलं तर 100 याचा आपसून बघतो आपण. अगं हे तर आपल्या पोरगीचं लगीन आहे. जीजी तुम्हाला काही चापसायची गरज नाही. हा पोरात काही खोटबीट नाही. आम्ही काढली आहे माहिती आणि मला 100% खात्री आहे. काय ह्यो घोळ त्या शिट्टीनच घातला असणार आहे. ह्या शिट्लीकडे आता एकदा बघायलाच पाहिजे. शितली नक्की कुठं आली ते कळलं. अजून एकदा ट्राय कर की. नको आता, आणखी कुणी उचलला ना तर परत प्रॉब्लेम होईल.
कमीत कमी 2 शब्द मिळायला पाहिजे होते तरी बरं वाटलं असतं. अजय तुला बोललं ना तर राग येईल. आणि जेव्हा ती तुझ्याशी बोलायचं टळमत होती ना तेव्हा तुला भाव चढला होता. आता कशाला फुकटची काळजी करतोयस रे? अरे तसं नाही, पण ती कुठे गेली ते तर कळलं पाहिजे ना. बघ आता ठीक आहे, तुला अजिबात टेन्शन आलं नाही. मी कशाला टेन्शन घेऊ? का भाऊ नाहीस होय तिचं? अय मी जेव्हा टेन्शन घ्यायचंय ना तेव्हा घेतले. आता तू प्रेम केलंयस तुझं तू निस्तर. मला टेन्शन आलं एक आहे. आवाज जर विचारला असतं ना तर आज ही आली नसती. आता काय करायचं? आता काय? तेच विचारतो, आता काय करायचं? आता काय नाही, मोबाईल सबमिट करायचं आणि जायचं. आणि तिने फोन केला तर? हे ती आता नसते फोन करत. ते विषय सोडून गावा शीतल आहे ती. ठीक आहे, 5 मिनिटं राहिली. शीतल, शीतल, काय ग शितले? काय? अगं आमच्या तोंडचं पाणी पळवलंस. हा तिकडे घरातले सगळे तुला गावभर शोधायला लागलेत आणि तू इथे येऊन बसलेस वय. मग कुणी लावलं होतं शोधाय? हाय का? आता तू सापडत नाहीस म्हणल्यावर शोधायला तर पाहिजेस की. चल बघू. नाही, मी नाही ना. आता चल म्हणते ना. नाही ना म्हणून सांगितलं ना. अगं तुझ्या मोबाईलवर कुणाच तरी फोन आला होता. 50 मिस कॉल आहेत. काय ती बोका का बोके काय तर आहे. काय? अजिंक्य शिंदे. विक्रम राऊत.